लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पिहू जीवाला 16 डिसेंबरची रील व्हायरल झाल्याचं सांगत असते. त्यानंतर जीवा पिहूच्या हातातून तो मोबाईल घेतो आणि त्यामध्ये आलेल्या कमेंट्स वाचत जीवा वाचत असतो. जीवाची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा, त्याच्या बायकोला सजा, अशा अनेक कमेंट जीवा वाचतो. परंतु मानिनी जीवाच्या हातातून तो मोबाईल खेचून घेते आणि म्हणते, नको ना वाचूस त्या कमेंट्स. मानिनी म्हणत असते, अरे नको वाचूस, तुला त्रास होईल उगाच. जीवा म्हणत असतो, आई त्रास होणार नाही तर काय होणार आहे, किती घाण घाण कमेंट्स आहेत या. अगं माझं सोड, नंदिनीला, काव्याला किंवा दादाला हे जर समजलं तर त्यांना काय वाटेल, काय होईल त्यांचं. त्यानंतर जीवा पिहूला म्हणत असतो, मला सांग पिहू, हा आपल्या घरातला व्हिडिओ बाहेर कसा काय गेला. यावर पिहू मला माहीत नाही असं म्हणत असते. दुसरीकडे हे सगळं बघून वसू आत्या आणि रम्या खूप खुश होत असतात. रम्या आपल्या आईला म्हणत असते, आई तू ह्या प्लॅन बद्दल सांगत होतीस का. यावर वसू आत्या म्हणत असते, नाही ग. वसू आत्या म्हणत असते, अगं व्हिडिओ व्हायरल व्हावा म्हणून थोडाफार प्रयत्न केला मी. त्यावर वसू आत्या रम्याला म्हणत असते, अगं तू नाही का मला शिकवलं फेक अकाउंट कसं क्रिएट करायचं. तसं फेक अकाउंट क्रिएट केलं, व्हिडिओ पोस्ट केले आणि मग कोणत्या तरी 2-3 नावाने मी कमेंट्स पण केल्या. हे ऐकून रम्या मात्र खूप खुश होत असते. वसू आत्या पुढे म्हणत असते, अगं तुला काय वाटतं, हा धमाका आहे, खरा धमाका तर याच्या पुढे आहे. रम्या म्हणत असते की यांची या धमाक्यातच बघ काय हालत झाली आहे ती, पुढच्या धमाक्यात काय होणार आहे यांचं. असं म्हणून दोघीही हसत असतात. जीवा मात्र खूप चिडलेला असतो. मानिनी जीवाला शांत करत असते. मानिनी जीवाला या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नको असं म्हणत असते. इतक्यातच दरवाजाची बेल वाजू लागते. दरवाजाची बेल वाजते हे ऐकून मानिनी आणि जीवा थोडेसे घाबरतात. मानिनी म्हणत असते, कोण असेल हे. जीवा म्हणत असतो, मी बघतो असं म्हणून जीवा जाऊन दरवाजा ओपन करतो. दार उघडल्यानंतर सर्व मीडियावाले आत येतात. एवढ्यातच पार्थ सुद्धा वरून खाली येतो. मीडियावाले पार्थला विचारत असतात, तुम्ही पार्थ देशमुख. पार्थ हो असं म्हणतो. मीडियावाले म्हणतात, तुमच्या भावाचं तुमच्या बायकोशी अफेअर होतं हे समजल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं. त्यानंतर दुसरा रिपोर्टर म्हणत असतो, तुमचा भाऊ इतके दिवस तुमचा विश्वासघात करत होता हे समजल्यावर तुम्हाला काय वाटलं. आणि हे सगळं समजल्यानंतर सुद्धा तुम्ही एकाच घरामध्ये एकाच छताखाली कसं काय राहताय. तुमच्या भावाचं आणि तुमच्या बायकोचं दोघांचंही अफेअर लग्नानंतर असंच होतं का. असे वेगवेगळे प्रश्न मीडियावाले पार्थला विचारत असतात. आणि हे सगळं बघून वसू आत्या आणि रम्या मात्र खूप हसत असतात. एवढ्यातच जीवा समोर येतो. जीवा म्हणतो, काय बोलताय, वाटेल ते बोलू नका, बंद करा हा तमाशा. दुसरीकडे मोहित्यांच्या घरी सुद्धा काही बायका आलेल्या असतात आणि त्या धीर वहिनी हाय हाय असा नारा लगावत असतात. काव्या म्हणत असते, सरळ आमच्या घरात कसे काय घुसलात तुम्ही, आहात कोण. त्यातील एक बाई म्हणत असते, काय गये धीरासोबत चाळे करतेस. काव्याची आई म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही. ती बाई म्हणत असते, अगं तुझ्यासारख्या पदरसैल सोडणाऱ्या बायकांमुळे आमच्यासारख्या चांगल्या घरातल्या बायका बदनाम आहेत. त्यानंतर सगळ्या बायका काव्याच्या तोंडाला काळ फासायला निघालेल्या असतात. काव्या त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही काव्याचं काहीही ऐकून घ्यायला रेडी नसतं. त्या बायका काव्याचं काहीही ऐकून न घेता तिच्या तोंडाला काळं फासायला निघालेल्या असतात. एवढ्यातच तेथे नंदिनी येते. नंदिनी त्या बायकांना अडवते. त्यातील एक बाई म्हणत असते, आम्ही संस्कृती रक्षक समितीकडून आलोय, तुझ्याच पाठिंब्यासाठी आलोय आम्ही. एक बाई म्हणत असते, बघा ना बिचारीचा चेहरा बघा. दुसरी म्हणत असते, बहिणीने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर चेहरा कसा असणार ग. अगं या भोळीच्या भोळेपणाचा फायदा घेतला या निर्लज्ज मुलीने. त्या बायका काव्याबद्दल नको नको ते बोलत असतात. हे सर्व ऐकून नंदिनी म्हणते, आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. पार्थ सुद्धा म्हणत असतो, एक शब्द जरी तोंडातून काढलात ना तर पोलीस बोलावेल. एक रिपोर्टर म्हणते, अरे वा, तुम्ही तर चोर कोतवालाला फाशी द्यायला निघालात. तुम्ही आम्हालाच का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय. अहो आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला आलोय. यावर पार्थ म्हणतो, तुम्हाला बोलवलंय मी माझ्या बाजूने उभं राहायला. एक तर माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही आलाय, तेही माझ्या संमतीशिवाय, आणि माझी खाजगी बाब चव्हाट्यावर आणताय, यासाठी मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. आलेले रिपोर्टर पार्थशी उलट सुलट बोलत असतात. पार्थ लवलट सुलट प्रश्न विचारत असतात. एक रिपोर्टर मानिनीला विचारत असते, एक बाई म्हणून आणि एक सासू म्हणून कसं वाटतंय तुम्हाला. यावर मानिनी म्हणते, अहो काय प्रश्न विचारताय तुम्ही.
मानिनी म्हणत असते, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं बोलताना काहीच वाटत नाही. लाज वाटत नाही का तुम्हाला? यावर एक रिपोर्टर म्हणते, अहो तुमच्या लेकाला आणि तुमच्या सुनेला लफडं करताना लाज वाटली नाही, मग त्या गोष्टी बोलताना आम्हाला कशाला लाज वाटेल? यावर पार्थ जोराने शटअप असं बोलतो. इकडे नंदिनी सुद्धा त्या बायकांना बाहेर काढत असते. त्या बायका म्हणत असतात, आम्ही तुझ्याच मदतीसाठी आलो ना. यावर नंदिनी म्हणते, मी कोणी बिचारी अबला किंवा नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये, कळलं? माझं सगळं कुटुंब, माझी माणसं माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहेत, कळलं? आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. तिच्या भूतकाळासकट स्वीकारलंय मी तिला. हे ऐकून काव्याला खूप आनंद होतो. काव्या लगेच म्हणते, ताई. दुसरीकडे पार्थ म्हणत असतो, माझ्या भावावर पूर्णपणे विश्वास आहे. जे काही झालं त्यात त्याची काहीही चूक नव्हती. तो त्याचा भूतकाळ होता. यावर रिपोर्टर म्हणतात, अरे वा, बस झालं, इतकं सोपं असतं माफ करणं? पार्थ म्हणतो, ते तुमच्यावर अवलंबून आहे. पार्थ पुढे म्हणतो, कारण द्यायचं झालं ना तर तुम्हाला एका चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या 7वीतल्या शिक्षकांनी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुम्ही 2 विषयात नापास झाला होता, तेव्हा नोकरी देणाऱ्याने तुम्हाला नोकरीवर ठेवायचं का काढून टाकायचं, संधी दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे? यावर रिपोर्टर हो असं म्हणतात. पार्थ म्हणतो, दिली पाहिजे ना. मी माझ्या भावाला संधी दिली. हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो. वसू आत्या आणि रम्याचा चेहरा मात्र इकडे पडतो. रम्या म्हणत असते, असा काय हा पार्थ? वसू आत्या म्हणते, बावळट आहे एक नंबरचा. कशाला याला महान व्हायचंय कुणास ठाऊक. रम्या म्हणते, त्याने खरंच ॲक्सेप्ट केलं काव्याला तर? वसू आत्या म्हणते, थांब ना बघू काय ते. पार्थ म्हणत असतो, जे काही होतं ते त्याचा भूतकाळ होता आणि तो भूतकाळ मी ॲक्सेप्ट केलाय. कळलं का माझं म्हणणं? त्यामुळे तुम्हाला हा जो काही मसाला हवाय ना तो माझ्याकडून मिळणार नाहीये. निघा इथनं. एक रिपोर्टर म्हणतो, चला रे, हे सो कॉल्ड बिझनेसमॅन प्रत्येक गोष्टीला डील म्हणूनच बघत असतात. काय माहिती ही सुद्धा या भावाभावांची काहीतरी डील असेल. हे ऐकून पार्थ जोरानेच निघा असं म्हणतो. त्यानंतर ते रिपोर्टर तेथून निघून जातात. मानिनी पार्थला म्हणत असते, आय प्राऊड ऑफ यू. थोड्या वेळाने जीवा पार्थ जवळ येतो. जीवा म्हणत असतो, दादा तू मला माफ केलंस, थँक्यू सो मच. त्यानंतर जीवा पार्थला जाऊन मिठी मारतो. इकडे नंदिनी म्हणत असते, जर माझ्या बहिणी विरोधात कोणतीही तक्रार नाहीये तर तुम्हाला कशाला तिच्या तोंडाला काळं फासायचंय? काळं फासावं असं माझ्या बहिणीने काहीही केलेलं नाहीये. त्यामुळे यापुढे तिच्या विरोधात एक अक्षर जरी काढलं ना तर मी तुम्हाला आडवी येईन, लक्षात ठेवा. चला निघा इथून असं म्हणून नंदिनी त्यांना जायला सांगत असते. त्या बायका म्हणत असतात, चला ग, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, असं म्हणून त्या बायका तेथून निघून जातात. त्यानंतर नंदिनी आत निघून जाते. काव्या मागून ताई ताई असा आवाज देत येते. नंदिनी आत येऊन थांबते. काव्या लगेच धावत जाऊन नंदिनीला मिठी मारते. नंदिनी काहीही बोलत नसते. नंदिनी काव्याला खाली बसवते. त्यानंतर ती काव्याला पाणी प्यायला देते. दुसरीकडे जीवा म्हणत असतो, दादा मला वाटलं होतं की तू झालेलं कधीच विसरणार नाहीस, मला माफ करणार नाहीस, पण तू मोठेपणा दाखवून ते सगळं ॲक्सेप्ट केलंस. आज तू सिद्ध केलंस. तू माझा पारदादा आहेस. माझ्या सगळ्या चुका पोटात घेतल्यास आणि मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाहीस. थँक्यू दादा. यावर पार्थ हे जे काही मी केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं. हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे रम्या आणि वसू आत्या यांना खूप आनंद होतो. पार्थ पुढे म्हणतो, बाकी मी माझाच प्रेझेंट ॲक्सेप्ट करू शकत नाहीये तर कोणाचा पास्ट काय ॲक्सेप्ट करणार आहे? असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो. रम्या आणि वसू आत्या सुद्धा तेथून निघून जातात. काव्या इकडे पाणी पिते. काव्याच्या हाताला काळा कलर लागलेला असतो. हे बघून नंदिनी काव्याचा हात क्लीन करत असते. काव्या म्हणते, ठरवलं तर सगळे डाग पुसले जाऊ शकतात ताई. तू एक संधी तरी देऊन बघ ना. एक संधी दे ना ताई प्लीज. मला माहिती आहे त्या बायकांना तू बोललीस म्हणजे त्या परत जाव्या म्हणून, परंतु त्या क्षणाला असं वाटलं की माझी नंदिनी ताई परत आली आहे. परत सगळं आधीसारखं नाही होऊ शकत का ताई? बोल ना माझ्याशी ताई प्लीज. राग आला असेल ना तुला माझा? यावर नंदिनी म्हणते, रागवले तर मी स्वतःवर आहे काव्या. खरं तर स्वतःची माफी मागताही येत नाहीये आणि स्वतःला माफ करताही येत नाहीये. आतल्या आत जळत राहणं जमतंय फक्त. आणि तुझ्या तोंडाला कोणी काळं फासायला आलं तर मी येणारच ना.
पण वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तुझ्या सुखाला आधीच काळं फासलंय. यावर काव्या म्हणते, नाही ताई. नंदिनी म्हणते, आणि त्याचा रंग कशाने जाईल हे नाही माहीत मला. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. काव्या मात्र नंदिनीला आवाज देत असते. मानेने इकडे विचार करत बसलेली असते. एवढ्यातच तेथे जेवण बनवणाऱ्या ताई येतात. त्या मानिनीला विचारत असतात की जेवण काय बनवायचं. यावर मानिनी म्हणते, नंदिनीला विचार. त्यानंतर मानिनीच्या लक्षात येतं. मानिनी लगेच त्यांना सॉरी असं म्हणते. त्या ताई म्हणतात, मला सुद्धा सकाळपासून नंदिनी ताई, काव्या ताई, मला एक समजत नाहीये या घराच्या सुखाला कोणाची नजर लागली. मानिनी म्हणत असते, देवालाच ठाऊक. काहीही म्हणा, डिसेंबर हा महिना देशमुखांसाठी काही ना काही संकट घेऊन येतो. पुन्हा एकदा ते सिद्ध झालं. गुरुजींनी संकेत दिला होता, पण त्या संकेताचा अर्थच कळला नाही. आता या पोरांचे आयुष्य कुठल्या वळणावर जाणार आहेत कळत नाही. त्यानंतर आशाताई 16 डिसेंबरबद्दल बोलत असतात. एवढ्यातच मानिनी म्हणते, नाही आशा, नको. आता लगेच त्या विषयावर नको बोलूया. नुसतं जे घडलंय त्याचा विचार करूनही घाबरायला होतं ग. राहू दे, आता आपण काय करूया, कांद्याचं पिठलं आणि भात लावूयात आपण. यावर आशा सुद्धा हो असं म्हणते. आशाताई म्हणतात, वहिनी, पण मला एक कळत नाहीये, ते फोटो आलेत कुठून. यावर मानिनी म्हणते, अगं कुठून म्हणजे, अगं पिहू पार्थ नंदिनीनेच ते सगळं अरेंज केलं होतं. यावर आशाताई म्हणते, ते तर चांगले फोटो होते ना, नाही म्हणजे आपल्या घरातल्यांचे फोटो होते ना. पण मध्येच काव्याताई आणि जीवादादाचे फोटो आलेत कुठे. मानिनी म्हणते, हो बरोबर आहे तुझं. त्यानंतर मानिनी विचार करू लागते. मानिनी म्हणत असते, बरोबर बोलते आशा. 16 डिसेंबरला जीवा काव्याचे फोटो आले कुठून. इकडे जीवाला पारचे शब्द आठवत असतात. मी माझ्या भावाला संधी दिली. जो भूतकाळ होता त्या भूतकाळासहित मी त्याला ॲक्सेप्ट केलंय. त्यानंतर पार्थ म्हणत असतो, मी हे जे काही केलंय ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलंय. हे सगळं जीवाला आठवत असतं. जीवा म्हणत असतो, दादा दुखावलाय, नंदिनी सुद्धा दुखावली आहे, पण गोष्टी बोलूनच सुटतील ना. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी काउन्सिलर जवळ गेलेली असते. काउन्सिलर नंदिनीला म्हणत असतो, नवऱ्याला त्रास द्यायला तुम्ही माहेरी आलात ना. यावर नंदिनी म्हणत असते, आता मी कायमचीच माहेरी आली. यावर काउन्सिलर म्हणत असतात, सर्व काही ठीक आहे ना. नंदिनी म्हणते, मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवाय. मानिनी इकडे देवासमोर शुभंकरोती म्हणत असते. मानिनी म्हणत असते, घरातली पिढा बाहेर जाओ, आणि ती पार्थला सुद्धा हे म्हणायला सांगत असते. पुढे मानिनी म्हणत असते, घरची लक्ष्मी, आणि ती पार्थला म्हणत असते, म्हण ना पार्थ. मानिनी म्हणते, घरची लक्ष्मी. एवढ्यातच काव्या समोरून म्हणते, घरची लक्ष्मी घरात येऊ.